श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. श्रावणाच्या सरी यायच्या आधी मनाचा काठ ओलावा घेऊन येते एक दिवशी जिची वाट पंढरपूरच्या वाटसरूंपेक्षा संपूर्ण महाराष्ट्रात पाहत असतो ती म्हणजे आषाढी एकादशी. हा दिवस केवळ एक व्रत नाही तर हे एक पर्व आहे, श्रद्धेचं, भक्तीचं आणि श्री विठ्ठलाच्या चरणी मन अर्पण करण्याचं. या दिवशी विठ्ठलासमोर उभा राहून माऊली म्हणणं म्हणजे आत्म्याचा नाद करणे. ज्या दिवशी देव झोपतो तो दिवस आपण सजवतो फुलांनी, तुळशीने आणि भक्तीच्या गंधाने. चला तर मग जाणून घेऊया या दिवसनीय एकादशीचं खऱ्या अर्थाने महत्व आणि जाणून घेऊया ही एकादशी कशी करावी, कोणते उपाय करावेत आणि या दिवशी काय विशेष घडतं आपल्या जीवनात. आषाढ महिन्यात येणारी शुद्ध पक्षातील एकादशी हीच देवशयनी एकादशी असते. हिला आषाढी एकादशी असंही म्हणतात. या दिवसाला शयन एकादशी असं नावही आहे कारण ह्याच दिवशी भगवान श्री विष्णू 4 महिन्यांच्या झोपेस जातात. त्याला चातुर्मास म्हणतात. या दिवसाचा संबंध पंढरपूरच्या श्री विठ्ठलाशी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात ही एकादशी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. आषाढी एकादशीचे आध्यात्मिक महत्व. भगवान विष्णू हे सृष्टीचे पालन करते आहेत. ते दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशी पासून कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला झोपेत असतात. या झोपेच्या काळात चातुर्मास म्हणतात. या काळात लग्न, विवाह, नवीन कामांची सुरुवात, यात्रा वगैरे गोष्टी टाळतात. या 4 महिन्यात पुण्य मिळवण्याचे काम करावं, जसं की जप, तप, सेवा, व्रत, उपवास. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारीकरी पंढरपूर येथे विठोबा दर्शनासाठी जातात. ते पायी चालत विठ्ठल विठ्ठल म्हणत जातात. संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, संत एकनाथ यांची पालखी घेऊन वारी केली जाते. हे एक भक्तीचं आणि श्रद्धेचं पर्व आहे. तर आषाढी एकादशी कशी करावी? सकाळी लवकर उठणे, सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे, घर स्वच्छ करावे आणि पूजेची जागा सजवावी. श्री विठ्ठलाची मूर्ती किंवा फोटो ठेवणे, पाटावर विठोबा आणि रुक्मिणी देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. फूल, तुळस, गंध, हार, गुड, केळी याने पूजा करा. उपवास म्हणजे काहीही खायचं नाही असा नाही. दिवसभर फळं, दूध, उपवासाचे पदार्थ, साबुदाणा, बटाटे वडा, राजगिरा घ्या. काही लोक केवळ पाणी घेतात. हे कठीण व्रत आहे. रात्री हरिपाठ, अभंग, नामस्मरण करत जागरण करा. दुसऱ्या दिवशी पारण करणे. दुसऱ्या दिवशी द्वादशीला स्नान करून योग्य वेळेस उपवास सोडावा. गरजूंना अन्नदान केल्यास जास्त पुण्य मिळते. या दिवशी करायचे विशेष उपाय. घरात लक्ष्मी येण्यासाठी तुळशीला दिवा लावा. सायंकाळी तुळशी समोर गुड तुपाचा दिवा लावावा. घरात सकारात्मक ऊर्जा राहते. तांदूळ आणि साखर दान करा. गरिबांना पांढऱ्या वस्तू, तांदूळ, साखर, दूध, दही यांचे दान केल्यास पितृदोष कमी होतो. घरात हरिपाठ करा किंवा ऐका. हरिपाठ म्हणजे संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला श्री हरीचा गुण गौरव. हरिपाठ केल्यास घरात शांतता येते. चांदीचा शंख किंवा विष्णुपद घरात ठेवा. श्री विष्णूचे चांदीतले चरण घरात पूजास्थळी ठेवा. लक्ष्मी स्थिर राहते. तुळस पत्र अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय जपा. 108 वेळा जप केल्यास आयुष्यात शुभ घडामोडी होतात. भगवान विष्णू झोपायला जातात आणि आपल्यावर त्यांची कृपा असावी म्हणून आपण त्यांच्या चरणी मन अर्पण करतो. या आषाढी एकादशीला आपल्या घरात फक्त दिवा नव्हे तर श्रद्धा, भक्ती आणि शांतीही प्रज्वलित हो. जय जय राम कृष्ण हरी. विठू माऊलीच्या चरणी सर्वांच्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी असो. श्री स्वामी समर्थ.